उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील कौल जाणण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ खडसे. उद्धव ठाकरे म्हणाले की मी तुमच्या मनातील बातमी लवकर देईन, परंतु मनसे आणि शिवसेना दोन्ही एकत्र येण्यासाठी महाराष्ट्रातील जनता अनुकूल आहे की नाही याची चाचणी करण्याचा हा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा दिसतो आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज मुक्ताईनगर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते आणि त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील अनेक समस्यांवर भाष्य केलं. उद्धवजींनी सांगितलं की महाराष्ट्राच्या मनात काय आहे, म्हणजे तुमच्या मनात काय आहे तेच मी तुम्हाला बातमी देणार आहे. आता महाराष्ट्राचा कौल त्यांना आजमावायचा असं दिसतो आहे. महाराष्ट्रातील जनता ही मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीसाठी अनुकूल आहे की नाही हे चाचपण्याचा हा प्रयत्न दिसतो आहे. हो, पण असं झालं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाची काय भूमिका असेल? नाही, एकंदरीत आज तरी राष्ट्रवादी शरद पवार आणि ठाकरे गट एकत्र आहे. त्यामुळे सर्वांशी चर्चा करूनच माननीय शरद पवार साहेब याच्याबद्दल निर्णय घेतील. कारण मधल्या काळामध्ये मनसे भाजपसोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. मनसेची भूमिका नेहमीच सातत्याने बदलती असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्यात जर ते उद्धव ठाकरे गटामध्ये जर सहभागी झाले तर एक राष्ट्रवादी पुढे कामावर असणार आहे. उद्धव ठाकरे गटामध्ये सहभागी झाल्यानंतर स्वाभाविकता ते महाविकास आघाडीचा एक भाग म्हणून राहतील अशी मला अपेक्षा आहे. हो, पोलीस अधिकारी जालेंदर सुपेकर यांच्यावर अनेक आरोप होत आहेत, काय सांगा? राज्य सरकारने जालंधर सुपेकर यांच्या संदर्भामधली बरीचशी माहिती सांगितलेली आहे. त्यांनी स्वतः जालंधर सुपे यांनी सुद्धा स्वतः त्या संदर्भामध्ये खुलासा केलेला आहे. मला वाटतं एकंदरीत आरोप जे आहे त्या आरोपामध्ये किती तथ्य आहे तपासलं पाहिजे. नाहीतर अनेकदा असे आरोप होत राहतात आणि मीडिया ट्रायलचा एक भाग म्हणून मी पण ते सहन केलेलं आहे. हो, सामाजिक विभागाचा निधी लाडकी बहीणसाठी वळवण्यात आलेला आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी आणि आदिवासी विकास विभागाचा निधी हा दोन्ही निधी मोठ्या प्रमाणावर टप्प्याटप्प्याने लाडक्या बहीण योजनेच्यासाठी वापरण्यात आलेला आहे. आणि मला वाटतं की हे मागासवर्गीयांवर आदिवासींवर अन्याय करणार आहे. ज्या मागासवर्गीयांच्या आणि आदिवासींच्या योजना आहेत त्या योजनांना कट लागू शकतो आणि त्या माध्यमातून त्यांच्या ज्या योजना आहेत त्या थंड बस्त्यात पडतील आणि सारा पैसा लाडक्या बहीण योजनेसाठी वापरला जाईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जळगाव.